मंडळी, भिवंडीत भाजपचे आमदार महेश चौगुले आणि माजी महापौर विलास पाटील यांच्या गटात जोरदार हाणामारी झाली। पण यामागचं नेमकं कारण काय? तर महापालिका निवडणुकीत भाजपा आमदार महेश चौगुले यांचा मुलगा मित चौगुले आणि माजी महापौर विलास पाटील यांचा मुलगा मयुरेश पाटील हे विरोधी निवडणूक लढवत होते। या निवडणुकीत पाटील यांनी चौगुलेंचा पराभव केला। त्यामुळे रविवारी संध्याकाळी उशिरा विलास पाटील यांच्या मतदारांचे आभार मानत होते। तेव्हाच भाजप आमदार समर्थकांनी विलास पाटील यांच्या घरावर हल्ला केला। या हल्ल्याची माहिती विलास पाटील यांना समजली तेव्हा त्यांच्या समर्थकांनी आमदार महेश चौगुले यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील या कार्यालयात घुसून आमदार चौगुले समर्थकांना बेदम मारहाण केली। सुरुवातीला आमदार महेश चौगुले यांच्या समर्थकांनी विलास पाटील यांच्या घरावर हल्ला केला होता। त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता, ज्यात महेश चौगुले यांचा मुलगा मित चौगुले विलास पाटील यांच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हल्ला करायला गेला असल्याचं स्पष्ट दिसून आलं। आता या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। घडलेल्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।